लोकसभेत निवडणूक सुधारणांविषयी चर्चा सुरू। आयोग पक्षपाती असल्याचा काँग्रेसचा आरोप, तर पराभवाचं खापर विरोधक आयोगावर फोडत असल्याचं भाजपाचं प्रत्युत्तर। महिला सक्षमीकरण हा मानवाधिकारांचा मुख्य स्तंभ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्पष्टोक्ती। युनेस्कोच्या अमूर्त उत्सवांच्या यादीमध्ये दिवाळीचा झाला समावेश। प्रकाशाचा हा प्राचीन उत्सव भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांकडून व्यक्त। अमेझॉन 2030 पर्यंत भारतातल्या त्यांच्या सर्व व्यवसायांमध्ये 35 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणार। वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई-चालानच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणणार। मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। इलेक्ट्रिक वाहनांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेली टोल माफी 8 दिवसात लागू करून वाहनधारकांना घोषणेनंतर वसूल झालेली टोलची रक्कम परत करावी। राहुल नार्वेकर यांचे निर्देश। ऑस्ट्रेलियात 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यमांचा वापर करण्यावरती बंदी लागू। अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश। गडचिरोली इथं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत 4 महिलांसह 11 नक्षलवाद्यांनी स्वीकारली शरणागती।